वात्सल्य वृद्धाश्रम नाशिक यांची पाथर्डी फाटा या ठिकाणी असणाऱ्या कार मॉल अँड अंग्रेजी ढाबा या ठिकाणी सदिच्छा भेट याचे संचालक कपिल नारंग सर आणि साजिद मंसुरी सर यांनी हा आगळावेगळा उपक्रम या आजी आजोबांसाठी राबवला। यावेळी आजी आजोबांनी कार मॉलमध्ये असणाऱ्या विविध वाहनांची सफारी केली। त्याचप्रमाणे विविध वाहने त्यांना बघायला देखील मिळालीत। त्याचप्रमाणे या अंग्रेजी ढाबामधील स्वादिष्ट असा जेवणाचा आनंद देखील त्यांनी लुटला। यावेळी आश्रमातील बहुसंख्य आजी आजोबा या उपक्रमात सहभागी झाले होते। मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत। खरं तर वात्सल्य वृद्धाश्रम म्हटलं की पहिले आपल्याला आठवतं त्या ठिकाणी असणारे आजी आजोबा आणि त्यांच्याकडे असणारी पॉझिटिव्ह एनर्जी आणि या सर्वांना सांभाळणारे या वात्सल्य वृद्धाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष म्हणजे सतीश सोनार सर आणि संपूर्ण टीम। आज हे सगळे आजी आजोबा एन्जॉय करायला धमाल करायला आलेत आणि ते म्हणजे नारंग सरांच्या अंग्रेजी ढाबा या ठिकाणी नवे त्यांचा कारमॉल देखील आहे। या सगळ्या गाड्यांचा ते आनंद घेणार आहे। यासाठी अधिक माहिती आपल्याला इथले जर बघायला गेलं साजिदजी आपल्याला देतील आणि खरंच हे आजी आजोबा या ठिकाणी आले त्यांना प्रचंड आनंद होतोय। काय सांगाल सर? एवढा आनंद त्यांना झालाय त्यापेक्षा द्विगुणित आनंद आम्हाला सुद्धा झालाय त्यांना इकडे बघून। आणि आज त्यांचे पाऊल आमच्या या ठिकाणी पडले, त्यांचा शुभ आशीर्वाद आम्हाला मिळाला। नक्कीच आमची प्रगती नक्कीच आहे आणि प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की बाबा गाडी बघूया, गाडीमध्ये बसूया, मोठी गाडी जसं आजींनी सांगितलं सगळ्यात मोठी गाडी आम्हाला बघायची आहे। तर त्या हिशोबाने आम्ही पहिली मी बसलो चांगल्या मोठ्या गाड्या ज्या अवेलेबल केलेल्या आहेत तर त्यांनी त्याचा आनंद घ्यावा अशी मी त्यांना विनंती करेन। आणि त्यानंतर भोजनाचं पण सोय केलेली आहे तर भोजनाचा पण उपभोग घ्यावा। नक्कीच। खरं तर सर आज त्यांच्या चेहऱ्यावरती प्रचंड उत्साह जाणवतोय आपल्याला बघायला मिळतोय आणि हा आगळा वेगळा उपक्रम नारंग सर आज आपण हे सगळ्यांना वात्सल्य वृद्धाश्रमासाठी उपलब्ध करून दिलेला आहे। खरं तर वेगळी कलाकृती म्हणता येईल आजच्या या दिवसासाठी आणि सगळ्यांनी एन्जॉय करायचं। काही आजी आजोबा आहेत त्यांना आपण विचारणार आहोत सर की आज नेमकं त्यांना या गाड्या बघितल्यानंतर काय वाटतं? प्रत्येक गाडीत बसावं नाही तुम्ही सांगा काय वाटतं तुम्हाला? असं वाटतं प्रत्येक गाडीत बसावं। नुसतं बसावं का फिरावं? पण फिरायला मिळालं तर उत्तमच। आता नुसते फिरायला नाही मिळणार आहे, फिरणं झाली की आपल्याला जेवणाची पण व्यवस्था केली। जेवणाचं तर आहे कॉमन आहे कॉमन आहे नक्की नक्की। आता आज आपल्याला नारंग सरांनी आपल्याला इथे काय केलंय हा सगळं जो काही आनंदाचा क्षण आहे आपल्याला प्राप्त करून दिला। काय सांगा सरांबद्दल? फार उत्तम, छान केलं नक्की ना। आम्हाला वात्सल्यवाल्यांना खूप आनंद झाला। वा वा। आणि मुख्य म्हणजे आमच्या सरांनी आमचं हे केलं त्याच्यामुळे आभार मानतात। आपल्या सोबत अजून काही आजोबा आहेत त्यांना आपण विचारूया। सर आज या ठिकाणी आलात कसं वाटतं तुम्हाला? आम्हाला इथे आल्यानंतर खूपच आनंद होतो। असे तर आम्ही वात्सल्यामध्ये एकदम आनंदातच राहतो पण आज तोच आनंद आम्हाला असा बिलकुल द्विगुणित झाला। आणि विशेष म्हणजे सरांनी सांगितलं की गाडीमध्ये बसायच्या स्वाद पण घ्यायचे आहे, गाड्या पाहायला मिळतील। गाड्या तर आपण बघतो पण हे जे दृश्य आहे इथे हे वेगळंच दृश्य आहे। हा आनंद आम्हाला भरपूर आमच्या आठवणीतच राहील आजचा दिवस। खरंच त्या सरांचे आपण धन्यवाद मानू आणि असा त्यांचा कार्यक्रम पुढेही चालू राहू दे हीच आम्ही परमेश्वर असंच चालू राहू दे। नक्कीच नक्कीच। खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया। खरं तर या सगळ्या महागड्या गाड्या आपण टीव्हीवर बघत असतो कुठेतरी आणि आज सगळ्या आजी आजोबांना या निमित्ताने का असं ना इथे एक सफारी करायला मिळणार आहे, बसायला ते मिळेल, सफारी करायला मिळणार आहे, फिरायला मिळणार आहे आणि उत्कृष्ट असा जेवणाचा आनंद देखील आपल्याला घ्यायला मिळणार आहे। थँक्यू सो मच नारायण सर, आपले खूप आभार। आणि सोनल सर आपण देखील या आजी आजोबांना अशीच संधी उपलब्ध करून देतात त्याबद्दल आपले देखील आभार। थँक्यू सो मच। खरं तर सगळेजण जेवणाचा मस्त आनंद घेत आहे आणि आपण विचारूया त्यांना कसं वाटतं। काय सांगा कसं वाटतं जेवण? मस्त एन्जॉय करतो एकदम। वा वा वा। सगळे पदार्थ टेस्टी आहे। हो ना। बरं खूप प्रेमाने त्यांनी सर्व केलंय आम्हाला। नाही ते लोकच खूप प्रेमळ आहे त्याच्यामुळे जेवण पण प्रेमळ असणार आहे, बरोबर ना? बरं। आणि एकदम असे वेगळे पदार्थ काहीतरी वेगळी चव तुम्हाला जाणवते? टेस्ट स्पेशालिटी वाटते काहीतरी। वा वा पण छान वाटलं। हो ना। म्हणून तर लोक म्हणतात जायचं जेवणाला जायचं असेल तर कुठे जायचं तर अंग्रेजी ढाब्याला आहे ना। नक्कीच। अजून
ते बोलतील का? एक प्रतिक्रिया आपल्याला अशी मिळते की भरभरून त्यांना त्या गोष्टीचा आस्वाद घेत आहेत. तुम्ही काय सांगाल, कसं वाटतं जेवण आणि इथे आल्यानंतर? जेवण मस्त, बरं, फर्स्ट क्लास. फर्स्ट क्लास. मला तर वाटलं की मी अमेरिकेत आहे. वा वा, त्यांना वाटतं ते अमेरिकेत आलेलं आहे. आम्ही जाऊन आलेले तर असं टाईपचं जेवण. अशाच टाईपचं जेवण आहे ना? बरं बरं. ही जागा कशी वाटली तुम्हाला? त्या लोकांचं जेवण कसं स्पायसी नसतं, स्पायसी असतं नसतं ना? बरं त्यामुळे तसं नॉर्मली तसंच आहे. बरं बरं. त्यामुळे जेवण तर फर्स्ट क्लासच आहे, त्याला नाव ठेवायला काहीच लागत. वा वा. तुम्हाला काय वेगळं वाटलं ह्या जागेवरती येऊन आणि जेवणाबद्दल? जेवणाबद्दलचं नाव ठेवायला जागा नाही आणि इथे आल्यावरती मला वाटतं की अमेरिकेत. वा वा वा. कारण मी अमेरिकेत स्वतः जाऊ. हा ना? बरं. तुम्हाला अजून काय पाहिजे? असं सगळ्यांसाठी नक्की नक्की. काय काय पदार्थ आहेत तुमच्याकडे आता? उसळ आहे, हां जिरा राईस आहे, हां रोटी आहे, पापड आहे, हो. डाळ आहे, गुलाबजाम हां. आहे आणि पनीर. पनीरची भाजी, बरं. ज्यूस आहे. वा वा वा, मस्त. म्हणजे अंग्रेजी ढाब्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी जसं तुम्ही अमेरिकेत अनुभवल्या किंवा काय तुम्हाला? फक्त वाईन नाही मिळाले म्हणून. अरे हा, त्यांना वाईन नाही मिळाले त्याच्यामुळे दुःख वाटतंय, बाकी काही नाही. थँक्यू सो मच. असंच आनंद घ्या जेवणाचा आणि मस्त जेवण करा. हां वा वा वा. मग अजून ताव मारायचा? नाही नाही नाही, असं नाही, परत परत खायचं. ओके थँक्यू. खरं तर आजी आजोबा मस्त जेवणाचा आनंद घेत आहे, आस्वाद घेत आहेत. आजोबा, कसं वाटतंय जेवण? जेवण एकदम छान बनवलंय. बरं. त्या लोकांनी आमची खूपच सेवा केली, हां हां एवढा सन्मान दिला आम्हाला. हां. आमचं म्हणजे मनस्थितीच वेगळी होऊन गेली. वा वा. येथे आल्यानंतर अजून जेवणाचा आस्वाद बघा तुम्ही, हां खूपच मजा वाटते. मस्त मस्त. खूपच छान. तुम्हाला काय वेगळं वाटलं? मस्त, कारण पदार्थ वेगवेगळे बघायला मिळतात. भाजी असेल, रोटी असेल. वेगवेगळं तर आपण ते घरी खातच असतो सर, हो. पण इथे त्यांचे जे प्रेम आम्हाला मिळालं, हां जसं प्रेम आमच्या वास्तव्यात मिळतं हां हां. तेच प्रेम इथल्या लोकांनी अथवा कर्मचाऱ्यांनी सुद्धा आम्हाला तेच प्रेम दिलं. वा वा वा. त्यामुळे आम्हाला असं वाटलं नाही की आपण दुसऱ्या जागी आलेलो आहोत. हो. पण आता जागा ही एकदम वेगळी जागा आहे ना, म्हणजे अंग्रेजी ढाबा सरांनी जिथे व्यवस्था केली. जागा तुम्हाला कशी वाटली इथे आल्या? जागा खूपच छान. हा ना? आमचं कुठे भाग्य होतं अंग्रेजी ढाबामध्ये यायचं. हो हो. हे आमच्या सरांचं पण आम्ही अभिमानास्पद गोष्ट आहे की त्यांनी आम्हाला अशा स्थितीमध्ये आणलं हो आणि अशा जागेवर आणलं. हो. ते सरांचे तर आम्ही धन्यवाद मानतो, पण त्यामध्ये आमच्या सरांच्या पण काहीतरी आहे. नक्की नक्की. आणि आपण जर बघू शकतो इथे सगळेजण खूप उत्साहाने आनंदाने या सगळ्या जनावरती ताव मारतायत. आणि वेगळं पण जर बघायला गेलं तर अंग्रेजी ढाबा या ठिकाणी आल्यानंतर त्यांना नक्कीच जाणवतं की आपण ज्यावेळेस आपण रेग्युलर कुठेतरी जेवण करत असतो, पण इथे आल्यानंतर जे पदार्थ वगैरे सगळे, त्यामुळे नक्कीच सगळेजण आनंद घेत आहेत. आपण देखील आनंद घेऊया. थँक्यू सो मच. छान वाटलं ना? या जागेवरून कसं वाटलं सांगा? खूप भारी, मस्त आहे ना? शब्दात पण बघितली किती निवांत आणि सगळं शांतता, सगळं स्टाफ कसं आहे बघा ना. एकदम छान. छान आहे ना? वा. सर्व्हिस चांगली. सर्विस पण छान. आणि प्रत्येक जण काळजी घेते ना, काहीच खायला घेतात का हवं नको ते विचारूया. बरं बरं. म्हणजे तुम्हाला अशी बोलवण्याची गरज नाही, येऊन पाहिजे ते लगेच तुम्हाला सर्व करतो. पण एकदा सर्व्हिसमध्ये विचारून स्वतः मी त्याच्यात काय पाहिजे स्वतः येतात. बरं. त्यामुळे तसं काय आम्हाला स्वतः नेतात हां. त्याच्यात काय पाहिजे. बरं बरं. थांबायची गरज पडत नाही, जे लागलं तुम्हाला लगेच अवेलेबल होतं. ओके थँक्यू. एकदम छान. मग जोरात आवाज आला पाहिजे, टाळ्यांचा जोरात. क्या बात. आजचा गुड गुड गुड. ओके, या साईडने लेडीज जेंट्स, इकडून एक लेडीज इकडून एक जेंट्स. चला लता कुलकर्णी आजी या लवकर. इकडे बघायचं. ओके आशिष, तिकडून एक कोणीतरी सांग, मला दिसत नाही कोण.